जय भीम ब्रिगेडची संकल्पना कशी सुचली याचं उत्तर तर द्यायचं म्हटलं तर एक साधारणतः 2013 साली माझ्या कॉलेज जीवनामध्ये मी असताना मुंबई येथे अनेक समाजाची सगळी मुलं ही गव्हर्नमेंट लॉ कॉलेज इथे शिकत होती आणि तिथे एक अशी अनुभूती आम्हाला आली की फुले शाहू आंबेडकरी विचारधारेमध्ये जी काही लोक काम करत आहेत, जी काही संघटना काम करत आहेत, त्यामध्ये विविध प्रकार आहेत. काही जे लोक राजकारणात काम करत आहेत तीच लोक समाजकारणातही काम करत आहेत, जी समाजकारणात काम करत आहेत तेच कुठेतरी बुद्ध धर्मातही काम करत आहे. आणि अशा प्रकारे एक ओव्हरऑल आम्हाला अनुभूती आली आणि एक अशी गरज भासली की एक संघटन असं पाहिजे, एक प्लॅटफॉर्म, एक मंच असा पाहिजे जिथे सर्व प्रकारचे हेवेदावे विसरून, जिथे सर्व प्रकारच्या राजकीय वजाबेरीज आपण विसरून एक आंबेडकरवादी म्हणून एका प्लॅटफॉर्मवरती आपण एकत्र आलो पाहिजे. आणि त्याची सुरुवात अशी झाली की आम्ही दरवर्षी बघायचो विद्यार्थी जीवनामध्येही आणि आताही आम्ही बघतो की साधारणतः बजेट सेशन झालं की आपल्या लक्षात येतं किंवा इकॉनॉमिक सर्वे आला तर आपल्या लक्षात येतं की केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, यांच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये दलित आणि आदिवासी विद्यार्थ्यांचा, दलित आणि आदिवासी समाजाचा जो निधी असतो हा परत जातो, तो युटिलाइज होत नाही. मग तो युटिलाइज का होत नाही ह्या प्रश्नाचं उत्तर आम्ही जेव्हा शोधायला गेलो त्या प्रश्नाचं उत्तर शोधता आम्ही एक कन्सेप्ट मध्ये आलो की जय भीम ब्रिगेड सारख्या संघटनेची एक गरज अत्यंत आवश्यक ह्या देशामध्ये आणि ह्या राज्यामध्ये आहे. आणि तिथून आपण सुरुवात केली आहे. एक तुम्ही लक्षात घ्या की अनेकदा काय होतं की प्रशासनाच्या अनेक योजना ह्या समाजासाठी येतात. समाज हा अडाणी आहे, समाज हा गरीब आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रशासन देखील बऱ्याचदा समाजाच्या विरोधात असतं, कारण की प्रशासनाचं एक कारभार पूर्णपणे वेगळा चालत असतो. असं सगळं करत असताना एवढा मोठा निधी, एवढी मोठी तरतूद जर संविधानामध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर एवढ्या तरतुदी करून समाजासाठी करून ठेवलेल्या आहेत तर ते आपल्यापर्यंत पोहोचत का नाही? त्याची अनेक कारणं आम्हाला मिळाली. आज एक जाचक अटी शर्ती असतात प्रत्येक योजनेला, जिथे जाचक अटी शर्ती सुद्धा आपण पूर्ण करतो तिथे बसलेला जर ऑफिसर हा पॉझिटिव्ह नसेल, सकारात्मक नसेल तर तरी सुद्धा ते काम होत नाही. मग अशा वेळेस जय भीम ब्रिगेड सारख्या एका संघटनेचा जर दणका त्या प्रशासनाला मिळाला, जय भीम ब्रिगेड सारख्या संघटनेने एखादं आंदोलन, एखादा मोर्चा जर तिथे केला आणि हेतू जर त्या संघटनेचा प्रामाणिक असला तर 100% अशी कामं आणि अशा योजना लोकांपर्यंत पोहोचतात असा आमचा अनुभव आला आणि तिथून जय भीम ब्रिगेडची स्थापना आम्ही करण्याचं ठरवलं.